विधानसभेत 75,286 कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 44,800 कोटी रुपयांची तरतूद. आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांसाठी 600 कोटी रुपयांचा निधी. विरोधी पक्षनेते संदर्भामध्ये काँग्रेस आमदारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली. विजय वडेट्टीवार, नाना पटोले, असलम शेख, ज्योती गायकवाड, अमीन पटेल यांच्यासह इतर आमदारांनी भेट घेतली. खानापुरातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. बेळगावमध्ये कर्नाटक विधानसभेचं हिवाळी अधिवेशन होत असताना विरोधामध्ये सीमा प्रश्न मांडण्यासाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. बेळगावमध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यास कर्नाटक सरकारनं परवानगी नाकारली. त्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेनं कोल्हापूर एसटी स्टँड इथं कर्नाटक प्रशासनाच्या बस अडवत निदर्शनं केली. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील कोगनोळी टोलनाक्यावरती महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची तपासणी. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांची खबरदारी. महिलांवरील अत्याचारांना चाप बसावा यासाठी राज्य शासनानं सादर केलेलं महाराष्ट्र शक्ती विधेयक केंद्र सरकारनं नाकारलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. राज्यात 38 कारखान्यांनी FRPचे 140 कोटी रुपये थकवले. पैसे थकवणाऱ्या कारखान्यांमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याही कारखान्याचा समावेश. सिद्धी शुगर अँड अलाइंड इंडस्ट्रीजनं 9 कोटी रुपये थकवलेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जागा वाटपाचा तिढा भाजप शिवसेना सामोपचारानं सोडवणार. त्यासाठी दोन्ही पक्षातील नेत्यांची एक समन्वय समिती बनवली जाणार. सूत्रांची माहिती. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पश्चिम उपनगरातील शिंदेंच्या 3 आमदारांवरती विशेष जबाबदारी. मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे, अंधेरीतील आमदार मुर्जी पटेल आणि कुर्ल्यातील आमदार दिलीप मामा लांडेंवरती जबाबदारी सोपवल्याची माहिती. मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं भाजप मेळावे घेणार. महायुती सरकारनं केलेल्या कामाचा माहितीपट दाखवला जाणार. पुढील 15 दिवसांमध्ये मेळाव्याचं आयोजन. नाशिकच्या मनमाडमध्ये भावी नगरसेवकाचा EVM ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमला कडक पहारा. उमेदवारांचा स्ट्रॉंग रूम भोवती मुक्काम. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार शैलेश सोनावणेंचा स्ट्रॉंग रूम बाहेरच आंघोळ केल्याचा फोटोही व्हायरल. परभणीत शिंदेंच्या शिवसेनेची महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक. लोकसभा आणि विधानसभेप्रमाणे महापालिका निवडणूक महायुती म्हणूनच लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. हिवाळी अधिवेशनात राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींना न्याय द्या, अन्यथा नागपूरमध्ये तीव्र आंदोलन करणार. हबप तुकाराम बाबा महाराज यांचा सरकारला इशारा. अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बोगस मतदार नोंदणी. शिक्षक नेत्या संगीता शिंदे यांची आमदार किरण सरनाईकांवरती अप्रत्यक्ष टीका. गेल्यावेळी बोगस मतदानामुळे लायकी नसलेले उमेदवार हे निवडून आल्याचा हल्लाबोल. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत. अहवालात काही निष्कर्ष निघाल्यास पार्थ पवारांनाही कारवाई होणार. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणावरती पार्थ पवारांची प्रतिक्रिया. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील शीतल तेजवानींची आर्थिक गुन्हे शाखेकडून कसून चौकशी. तेजवानीच्या नावानं असलेल्या 3 बँक खात्यांवरही कारवाई. कणेरी मठाच्या काडसिद्धेश्वर स्वामींविरोधात जतमध्ये गुन्हा दाखल. प्रवचनातून लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्याची तक्रार. 9 नोव्हेंबरला जतमधील बिळूर इथं प्रवचनामध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 गटात तुफान मारामारी. मुलीचे फोटो काढल्याप्रकरणी वाद आणि मारहाण. क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्यावरती गुन्हा दाखल. जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगरक्षकाला केलेली धक्काबुक्की आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष गीताताई हिंगे यांचं अपघाती निधन. नागपूरहून गडचिरोलीला येताना हिंगेंच्या कारला समोर येणाऱ्या वाहनाची जोरदार धडक. हिंगेंनी काहीच दिवसांपूर्वी केला होता राष्ट्रवादीत प्रवेश. वाघ बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्यास वन विभागात नोकरी देण्यासंदर्भात प्रस्ताव विचाराधीन. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यास शासनाकडून जबाबदारी म्हणून मदतीचा हात पुढे केला जाणार. वन विभागातील वरिष्ठ सूत्रांची माहिती. परभणीच्या पाथरी तालुक्यामध्ये बिबट्याचा वावर. वन विभागाच्या ट्रॅप कॅमेरामध्ये बिबट्या कैद. 2 जनावरांचाही पाडला फडशा. नागरिकांनी जनावरं आत बांधण्याचं वन विभागाचं आवाहन.
अहिल्यानगर कल्याण महामार्गावरती पारनेर तालुक्यातील किन्ही ग्रामस्थांचा रास्ता रोको. नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको. आठवड्यानंतरही वनविभागाकडून कारवाई होत नसल्यानं रास्ता रोको आंदोलन. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील कापरीमध्ये बिबट्याचे 2 बछडे आईपासून दुरावले होते. उसाच्या शेतामध्ये आढळलेल्या या बिबट्यांना वनविभाग आणि सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सनं 43 तासांच्या प्रयत्नानंतर मादी बिबट्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. भटक्या कुत्र्यांना आणून त्यांना खायला घातल्या प्रकरणी वाद. पुण्याच्या वाघोलीतील उच्चभ्रू व्हीटीपी सिग्नल सोसायटीतील प्रकार. यावरून सोसायटीतील एका महिलेला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा प्रकार उघडला. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील दहिवेल आणि कोंडायवारी परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार. बिबट्या झाडी झुडपांमध्ये दडून बसत असल्यानं रात्रीच्या वेळी वाहनधारकांना सतर्कतेचं आवाहन. वन खात्याकडे रानटी हत्तीचं व्यवस्थापन करण्यासाठी योजनाच नसल्याचं समोर. तमिळनाडू कर्नाटकचा देखील ओंकारसह महाराष्ट्रातील हत्ती स्वीकारण्यास नकार. रानटी हत्तीचं करायचं काय? वनविभागासमोर प्रश्न. सांगली जिल्ह्यात सोलर प्रकल्पासाठी 10 ते 15 हजार झाडं तोडली जाणार असा अंदाज. तासगावमध्ये 8.41 हेक्टर जमिनीवरती पोलीस बंदोबस्तात काम सुरू. ग्रामस्थांचा वृक्षतोडी विरोधात आंदोलनाचा इशारा. नाशिकच्या मालेगावमधील डोंगराळे इथल्या अल्पवयीन मुलीवरती अत्याचाराचं प्रकरण. पीडितेच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. जळगाव जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये टेंडरमध्ये 100 कोटींचा भ्रष्टाचार. ठाकरेंच्या शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश पाटलांचा आरोप. चुकीच्या पद्धतीनं एस्टिमेट तयार करून मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचाही दावा. नागपूरच्या मेयो रुग्णालयातील न्यायवैद्यक विभाग प्रमुखांच्या अडचणीत वाढ. विशाखा समितीकडून डॉक्टर मकरंद व्यवहारेंच्या बदलीची शिफारस. डॉक्टर व्यवहारेंवरती निवासी महिला डॉक्टरचा मानसिक छळ केल्याचा ठपका. बालकर्क रुग्णांच्या कुटुंबियांसाठी नवी मुंबईतील खारघरमध्ये निवासी व्यवस्था. 12 मजली इमारतीत 234 खोल्या उपलब्ध. बीड जिल्हा रुग्णालयातील माता आणि बालसंगोपन रुग्णालयाला 2.25 कोटींचा निधी मंजूर. निधीअभावी 2 वर्ष धुळखात पडलेली इमारत लवकरच सुरू होणार. स्वच्छतेअभावी कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवा. 18 एकरचा परिसर आणि रुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी अवघे 3 कर्मचारी कार्यरत. आरोग्यमंत्री प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. कोल्हापूरच्या कागलमधल्या पिंपळगावामध्ये तलावामध्ये भराव टाकून शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय बांधण्यास गावकऱ्यांचा विरोध. महाविद्यालयास विरोध नाही, मात्र तलावामध्ये भराव टाकून काम करण्यास विरोध. गावकऱ्यांची प्रतिक्रिया. बीड जिल्हा परिषदेतील 400 कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्वाची होणार रुग्णालयात तपासणी. आतापर्यंत 18 कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई. बनावट किंवा कमी दिव्यांग असताना अधिक दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र मिळवल्यानंतर कारवाईची टांगती तलवार. 5वी पर्यंत मातृभाषा तर 8वी पर्यंत शिकवण्याची भाषा मातृभाषाच असावी. जम्मू काश्मीरमधील भाजप खासदार जुगल किशोर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुकांता मुजुमदार यांचं स्पष्टीकरण. उच्च शिक्षण संस्थांनी मातृभाषेसोबतच देशातील अन्य एक भाषा शिकवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करा. विद्यापीठ अनुदान आयोगाचं आवाहन. मराठी प्रश्नपत्रिकेत इंग्रजी शब्द नको. मुंबई विद्यापीठाचे निर्देश. इंग्रजी भाषेतील शब्द देवनागरी लिपीमध्ये न वापरता त्यांचं मराठीत भाषांतर करण्याच्या सूचना. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिक्त 111 पदांच्या प्राध्यापक भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ. 21 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार. प्रभावी कुलसचिव ज्योती भाकर यांची माहिती. मुंबई महापालिकेकडून भांडूप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचं काम. मुंबईतील 17 विभागांमध्ये आज आणि उद्या 15% पाणी कपात. नांदेडमधील महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवातील खेळाडूंच्या जेवणामध्ये आढळल्यात अळ्या. व्हिडिओ व्हायरल. 23 विद्यापीठाच्या 5,000 खेळाडूंचा महोत्सवामध्ये सहभाग. बीडमध्ये वर्षभरामध्ये 365 शस्त्र परवाने रद्द. सरपंच संतोष देशमुख प्रकरणानंतर गोळीबाराच्या अनेक घटना समोर आल्यानंतर कारवाई झाली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.